स्वर्गाहूनही नगरी न्यारी, आमची माती आम्हास प्यारी.
हॅलो हॅलो आवाज येतो हॅलो हॅलो कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी ज्या मायेने मला जन्म दिला आणि ज्या बापानं हा कलावंत दाखवला त्या दोन माझ्या हृदयातील ज्यांना महत्वाचं स्थान आहे असे माझे आई वडील यांच्या चरणी लीन होतो आणि कार्यक्रमाची सुरुवात करतो आहे बघा लक्ष असू द्या तुझ्या विना जीवन मला कोणी नाही फेडू कसा मैत्रीचा पांगर तुझ्या विना सतत आजर खेळतो या खेळता मैसर उगाची काय म्हणायचं आहे डोळा लावून हित कलेची या काजळी रात रात जागुनी जीव मी ओवाळी रसिक मायेची सर दुसरी कोणा नाही तुमच्यासाठी शाहीर शाहीर गीत गाई लाभो मला तुमची रणी साखर तुमच्यामुळं घडलो आजर आम्ही आहोत कलाकार लेकर घालतो रसिका सभा रणाचा
यांच्या चरणी मानाचा मुजरा करून हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या त्रिवार स्मृतीचं अभिवादन करून संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिक्षणाचे जनक आई सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्या चरणी वंदन करून या मुंबईची ग्रामदेवता आई मुंबादेवी हिच्या चरणी वंदन करून आज या ठिकाणी या शक्तिदुराचा सामना श्री सुमाई देवी नृत्य कला पथक अडून आमचे मित्र रोहित तुपट आणि त्यांचा संपूर्ण ग्रुप यांनी आयोजित केलेला आहे. या सर्वांना शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे माझी आजची शाखा कोडिये बालमित्र मंडळ देवळाची वाडी तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी यांनाही शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे सर्व रसिकामध्ये माझ्या रसिक राजामध्ये कलाकार मंडळी, शाहीर मंडळी, राजकारणातील मोठे दिग्गज कलाकार या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामध्ये दिनेशजी कुंटणकर साहेब, संदीप सावंत साहेब, गोपाळजी करंटे, संदीप मोरे बुवा, त्याचप्रमाणे कलगीधर उन्नती समाज मंडळ मुंबईचे सर्व पदाधिकारी, खास करून सुधाकरजी मास्कर यांचं हे मोठं योगदान आहे या कार्यक्रमासाठी. त्याचप्रमाणे कलगीधर उन्नती समाज मंडळ माझा लांजा त्यांचंही या कार्यक्रमासाठी मोठं योगदान आहे. या सर्वांना शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे माझा लाडका शक्तिवाला शाहीर संजय बुवा जोशी, तालुका कोट, तालुका लांजा, जिल्हा रत्नागिरी यांचंही या ठिकाणी मानाचा मुजरा करून स्वागत करतो. त्याचप्रमाणे साई कृपा नाट्य मंडळ चांदोर ही माझ्या वडिलांची शाखा आहे. माझे गुरुबंधू या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत. तुम्हाला सर्वांना शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे जे नाव घ्यायचं राहून गेलेले आहेत त्या सर्वांनाही शाहिरी मानाचा मुजरा. आणि कुणीही राग मानून घेऊ नका, कारण रवींद्रजी मटकर साहेब असतील, तुषारजी पंडे असतील, त्या ठिकाणी खूप सारे कलावंत आलेले आहेत. आणि सगळ्यांचा परिचय करून दिलेला आहे ना. कुणी राग मानू नका. ही वेडी वाकडी छोटीशी कला आपल्या चरणासमोर सादर करतोय. ही गोड मानून घ्याल हीच अपेक्षा करतो आणि माझ्या पुढच्या वारीला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. त्याचप्रमाणे आमचे प्रतिस्पर्धी शाहीर राजेशजी निकम बुवा या शक्तिधुऱ्यामध्ये ज्यांचं मोठं आहे नाव, बरोबर ना, मोठं आहे बुवांचं नाव. हा बुवा, तुम्हाला शाहिरी मानाचा मुद्रा. त्याचप्रमाणे त्यांचे गुरुवर्य आदरणीय दौलतजी निकम साहेब यांनाही शाहिरी मानाचा मुद्रा करतो. आणि आज फादर्स डे आहे, बरोबर ना. हे रसिक राजा माझे गुरुवर्य दत्ताजी गराटे यावर्षी देवाच्या घरी गेलेले आहेत. तुम्हालाही शाहिरी मानाचा मुद्रा करतो, कारण आदरांजली वाहणार नाही, कारण तुमच्या रूपानं ते या ठिकाणी अजरामर आहेत, बरोबर ना. या ठिकाणी तुम्हाला ही शाहिरी मानाचा मुद्रा करतो आणि कार्यक्रमाची सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र.
तिचा उदर आणि जीवनभर राहील हे माय मला त्याची कदर आणि तुमच्यामुळे जर रसिका झाले माझे माय बाप अमर तुमच्यामुळेच झाले माझे माय बाप अशी तुझी किमया गातो हे रसिक राजा आज या कलेचा मी दास आस जीवाला गली या कलेचा मी दास आस जीवाला गली स्तवन गातो बापाचं ही कला लावली बरोबर आहे ना माझ्या बापाने ही मला कला दिलेली आहे खरं माझ्याकडे माझा बाप आहे फिरवायला बरोबर हा वा फिरवणार लक्षात सुद्धा कार्यक्रमाकडे स्तवन गातो बापाचं ही कला स्तवन गातो बापाचं ही कला लावली स्तवन गातो बापाचं ही कला लावली स्तवन गातो बापाचं ही कला लावली जन्मदाता बाप झेलतो हव्या जन्मदाता बाप झेलतो हव्या उभा पाठीशी राहतो बाप असा बाप पिढी जात परंपरा मी डोळा पाहिली पिढी जात परंपरा डोळा पाहिली गुरु माझ्या बापान कला लाविली गवन गातो बापाचं ही कला लाविली गवन गातो बापाचं कला लाविली गवन गातो बापाचं ही कला लाविली कधी कुणी पाहिलं सांगा बाप रडता कधी कुणी पाहिलं सांगा बाप रडता मुलं होती मोठी अन बाप होता तान्हा कधी कुणी पाहिलं सांगा बाप रडता कधी कुणी पाहिलं सांगा बाप रडता मुलं होती मोठी अन बाप होता तान्हा आज कौतुकाची गाथरणा गायली आज कौतुकाची गाथरणी गायली स्तवन गातो बापाचं ही कला लावली 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 कलेचा मी दास आस जीवा लागली कलेचा मी दास आस जीवा लागली कलेचा मी दास आस जीवा लागली स्तवन गातो बापाचं ही कला लावली स्तवन गातो बापाचं ही कला लावली स्तवन गातो बापाचं
गोविंद धाक थोर दत्ताजी गराटे थोर सुभाष शिवराम वाजता अखंड हरदाश्वरीचा विजय असो श्री साई संतानाथ मंडळाचा त्या ठिकाणी पारितोषिक आलेलं आहे सदेश म्युझिकल ग्रुप मुंबई शाहीर तेजल पवार मॅडमचं नाव घ्यायचं राहून गेलेलं आहे यांच्याकडून सुमधुर आवाजासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आपण सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा करतो आणि या ठिकाणी कोकण कलामंच मुंबई या कलामंचाचे निर्माते आमचे गुरु समान असलेले वडील समान असलेले दिनेश कुलकर्णी साहेब तसेच या कलामंचाचे मार्गदर्शक संदीप सावंत आणि गीतकार शाहीर गोपालजी करंडे तसेच युवा शाहीर ओंकार पड्याळ यांच्याकडून खास सुशांत गराटे गोवांसाठी 1001 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे त्याचप्रमाणे आमचा खास चाहता आहे गणराज काजरेकर याचा चिरंजीव योगीराज गणराज काजरेकर गाव पाली काजरेकर वडापावचे मालक आणि न्यू काजरेकर एजन्सीचे मालक यांच्याकडून 151 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे मंडळ त्यांचे आभारी आहोत धन्यवाद बघा गाण्याला सुरुवात करतो आहे या कलेमध्ये कलाकाराची जी व्यथा आहे कारण गणपती यायला अजून खूप दिवस आहेत बरोबर ना आपण गण या ठिकाणी आज गाणार नाही त्या ठिकाणी कलाकाराची व्यथा आपल्या समोर मांडणार आहे बघा लक्ष असू द्या या ठिकाणी बुवा तुमच्या गणाची काय कटिंग देत नाही कारण दुसऱ्या बारीला वेळ भेटला पाहिजे बरोबर ना तुमची आणि माझी झोप एकदा तरी होणार कोकणात बरोबर ना कोणतरी माझी झोपी होणार बुवा तुम्हाला सगळं काय असतो तेव्हा दाखवतो हा कटिंग मिटिंग सगळं तिकडं या ठिकाणी बुवांची आणि माझी पहिलीच जोड आहे बुवा लक्ष असू द्या चरणाची धूळ माझ्या लावता कपाळी तुमच्या चरणाची धूळ माझ्या लावता कपाळी उनी बना काही गायनात राहील आजची ही कला तुमच्या पाया शिवाहिनी आणि आतुरता फक्त मला आणि माझ्या हृदयाला फक्त रसिका तुमची बघा या ठिकाणी गण गातो आहे मला सांगणारे लंबोदर पिंड घडला कसा शाहीर वर गया बरोबर आहे मला सांगणारे लंबोदर कारण आपण काय सप्तसुरांचं वाचन आहे बरोबर ना येतं तेवढं म्हणतो पुढे होतं चला बघा मला सांगणारे लंबोदर पिंड घडला कसा शाहीर दुःख त्याला लावू नको कलाकाराचा अंत आता पाहू दुःख त्याला लावू नको कलाकाराचा अंत आता पाहू नको
पिंड घडला कसा शाहीर दुःख त्याला जाऊ नको कलाकाराचा अंत आता पाहू नको दुःख त्याला जाऊ नको कलाकाराचा अंत आता पाहू नको दुःख त्याला जाऊ नको कलाकाराचा अंत आता पाहू नको दुःख त्याला जाऊ नको कलाकाराचा अंत आता पाहू नको बांधुनी ताळ जाकडी खेळ रंगानी देवा तू नाचला रंगानी देवा तू नाचला रंगानी देवा तू नाचला आधी मायान शिवतत्वाचा खेळ रूपी हा वाद मांडला खेळ रूपी हा वाद मांडला खेळ रूपी हा वाद दाखला पुराणी देतो गणराया दाखला पुराणी देतो गणराया अंत आता पाहू नको दुःख त्याला जाऊ नको गणराया अंत आता पाहू नको दुःख त्याला जाऊ नको कलाकाराचा आता पाहू नको दुःख त्याला जाऊ नको कलाकाराचा अंत आता पाहू नको रिंगणात या फेर धरुनी तालात नाचू लागले मन वडवडिलांनी जपली कला घुंगुरू संगती हे छन छन घुंगरू संगती हे छन छन घुंगरू संगती हे छन छन घरघरी हा साथ देतो कलाकाराला घरघरी हा साथ देतो कलाकाराला अंत आता पाहू नको दुःख त्याला जाऊ नको कलाकाराचा अंत आता पाहू नको मला सांगणारे लंबोदर पिंड घडला कसा शाहीर मला सांगणारे लंबोदर पिंड घडला कसा शाहीर त्याला जाऊ नको कलाकाराचा अंत आता पाहू नको दुःख त्याला जाऊ नको कलाकाराचा अंत आता पाहू नको या ठिकाणी गड आणि सवन झालेला आहे ना आता बुवाने म्हटलेलं आहे बारीश रंगत गवळणी बसणं बरोबर ना बुवा रंगत तुम्ही भरू आम्ही भरू तशी आहे बरोबर ना लोकांनी काय घ्यायचं लोकांना काय द्यायचं आपल्यावरती आहे बघा गवळणीला सुरुवात करतो त्या ठिकाणी पारितोषिक आलेलं आहे स्वप्नील धाडवे गाव निवसर माझ्या शेजारच्या गावचं आहे सखलवाडी सुशांतदादा सुमधुर आवाजासाठी आणि कैलासवासी दत्ता मामांना शाहिरी माना समुद्रा त्या ठिकाणी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे त्याचप्रमाणे माझा कॉलेजचा मित्र आहे अवधूत दादा नागले 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी माझा ज्वेलिक्स हा संपूर्ण परिवार आलेला आहे त्यांच्याकडून या ठिकाणी 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे त्याचप्रमाणे 22 जून शनिवार साहित्य संघ मंदिर गिरगाव या ठिकाणी आमचे प्रतिस्पर्धी शाहीर आमचे मित्र राजाजी निकमबुवा आणि संदीप भोईरकर ज्ञानदीप भोईरकर साहेब एक सुंदर अशी जोड या ठिकाणी आहे विशेष सूचना आजची तिकीट जपून ठेवा आणि त्या दिवशी त्या तिकीट दाखवून 50 रुपयाचा डिस्काउंट मिळवा अशी सुभाष बांबरकर आणि
रवींद्र मटकर साहेब यांची विनंती आहे. शिवाजी बांबरकर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि रवींद्र मटकर साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. बघा, मी कलाकार म्हणून या रानावरती घडतो आहे, बरोबर ना. चुकून कोणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल तर खरोखरच दिलगिरी व्यक्त करतो आणि या ठिकाणी गवळणीला सुरुवात करतो आहे. बुवानी गवळण गायलेली आहे, सुंदर अशी चाल, बुवांचा सुंदर आवाज, बरोबर ना. तुझे ना देखू तो मुझे काय म्हणाले, मेरा घर सुनाण्याची भुलली तुझ्या गुणाला. माहितलं गुण बघितलंच कुठं अजून. हा, तुझ्या वाचून करमेना हे सांगू कुणाला. तू येऊन सांग आज या जगात प्रीत आपुली सांग या जगात. बरोबर आहे ना. बुवांची गवळण आहे ना. बुवा मला म्हणायला सावळा, बुवा सावळा नाही, काळा डांबर आहे. हा, काय म्हणायचं ते म्हणा, मला काय फरक नाही पडत. कारण या ठिकाणी भरघोस पारितोषिक आलेला आहे. बुवा मला वाटतं हा जो रसिका मायबाप आलेला आहे तो खास राजेश निकम बुवा सुशांत गराडेंची कशी उडवतात ती बघत आलेली आहे, बरोबर ना. हा, त्या ठिकाणी स्वप्नील माझा मित्र स्वप्नील केदार जेव्हा भावाचा मित्र आहे बुवा यांच्याकडून 501 रुपये, त्याचप्रमाणे आमचे भाऊजी उमेशजी चितल यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि बघा संपूर्ण ज्वेलेक्स परिवार यांच्याकडून 1001 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. इथं आवाज येत होते. हा, बरोबर आवाज. तुमची माझी पहिली जोड आहे. बक्षीस सांगण्यात थोडा वेळ जातोय. आयोजक थोडं 5 मिनिटांमध्ये जास्त द्या. बघा, कोणी गवळण गायली आहे. त्याचप्रमाणे महेश घाग 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. माझा मित्र आहे महेश घाग. तुम्हाला शायरी मानाचा मुद्रा बिराधा सुनाण्याची. या ठिकाणी जयेश आणि ओंकार यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्यांची फरमाईश आहे सांगरा ते सांगता बावरली. नक्कीच घेणार, फक्त गवळण होऊन जाऊ दे. बिराधा सुनाण्याची भुलली मी तुझ्या गुणाला. वा, तुमच्याकडे दौलत आहे, बरोबर ना. दौलतची निकम साहेब आहे, तुमच्याकडे शास्त्राची दौलत आहे. आज तुम्ही या रणांगणामध्ये कमी पडलेले आहेत बुवा. कारण कुंजवनामध्ये माझा जो श्रीकृष्ण आहे, म्हणजे मी श्रीकृष्ण आहे. या कुंजवनामध्ये जेव्हा रासक्रीडा केल्या बुवा तेव्हा ही जी अनयाची राधा आहे, अनया म्हणजे कोण. हा, माझी माया यशोदा, तिचा भाऊ अनया, बरोबर ना. व शास्त्र वाचून बघा. कारण यशोदेचा भाऊ अनया आणि त्याची बायको ही सुद्धा राधा होती बुवा. आणि मामी बरोबर कानानं कधी रासक्रीडा खेळलेला नाही, आहे की नाही. राधा असून गवळ्याची म्हणू शकत होता बुवा. या ठिकाणी दौलत बुवा तुमच्या लेखणीवरती काय बोलत नाही, कारण माझी तेवढी अवकाश नाही, मला माहिती आहे. माझी लायकी नाही तेवढी बुवा. पण ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत तुम्हाला सांगायला पाहिजेत, म्हणून या ठिकाणी बुवा म्हणालेली आहेत 2 दिवसाची इच्छा आहे. हा बुवा, कारण सुराला सूर भिडणं हे माझं आद्य कर्तव्य, बरोबर ना. पोचलो तिथपर्यंत मला वाटतं. या ठिकाणी तुमचा आवाज चांगला आहे, मी अजूनही मान्य करतो बुवा. तुमची दौलत ही दौलतच आहे. पण या ठिकाणी खूप दिवसाची इच्छा म्हणून काय दुसरा बारी सालपाडा काढशील तर मी काय ऐकण्यात आलाय, बरोबर ना. हा, या ठिकाणी मुंबईच्या रंगमंचावरती बुवा म्हणालेली आहे मानाचा गणपती. हा, दाखवतो बुवा तुम्हाला, सगळं दाखवणार. या ठिकाणी शाकाहारी संडे म्हणे. हा, बाहेर जरा अंडे खाऊ नका म्हणजे झाले. हा, बरोबर आहे ना. नाही तर कुठेतरी भेटशील बाहेरच्या कोपऱ्यावर. हा, या ठिकाणी बुवा बोलताय तसं वागून दाखवा. नंतर बोला. या ठिकाणी बुवांची उडवतो म्हणे. हा, तू काय माझी उडवणार. बघा, या ठिकाणी गवळणीची कठीण नाही देत बुवा, कारण तुमची गवळण या ठिकाणी मला रुचलेली नाही, बसलेली नाही. पण गवळणीला माझ्या सुरुवात करतो आहे, लक्ष असू द्या. हे गवळ्याच्या पोरी डाग मला लावू नको, प्रेम राधा कृष्णा हे भिडकेच जाऊ नको. नाही जमणार तुला
प्रेमात पाडू नको कारण खरं प्रेम केलं मी राधे तुझ्यावर नाव कोरलं ग तुझं काळजावर तुझ्यासाठी आलो मी आज या दादाच्या रणावर तुझ्यासाठी आलो मी आज या दादाच्या रणावर पण कसा भरोसा ठेवू हे राजाबाई आज तुझ्या मनावर म्हणून जिंदगी से जीत लेंगे हम बघा हे राधिके काना त्याग नाही गुन्हा वो म्हणाले प्रेम संगार ना बरोबर ना पण ज्या श्रीकृष्णाला महाभारत घडवलं त्याचा त्याग तुला काय माहितीये हे राधिके काना त्याग नाही गुन्हा करला कसं विसरू मी तुला गंध प्रीतीच्या तुला विरह प्रेमाचा गहिवरला हे राधिके काना त्याग नाही गुन्हा करला अंतरीचा भाव अंतरीचा भाव तुझा रंग जीवनातला अंतरंग रंगातला तुझा रंग जीवनातला अंतरंग रंगातला श्रीरंग कृष्ण तुझा सावळा हे राधिके कान्हा त्याग नाही गुन्हा करला हे राधिके कान्हा नाही गुन्हा करला कसं विसरू मी तुला कसं प्रीतीचा तुला कसं विसरू मी तुला कसं प्रीतीचा विरहाचा गहिवरला नाही गुन्हा करला राधिके कान्हा नाही गुन्हा करला त्रिशा गोरक्षनिकाय आमचे ढोलकीपट्टू गोरक्षनिकाय त्यांच्या पत्नी आहे यांच्याकडून गुरुवर्य दत्ताची गरड यांसाठी खास 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि स्तवन गान गवळण झालेलं आहे बरोबर ना हा आणि शक्तितुराच्या नियमाप्रमाणे या ठिकाणी भुवानी मला विषय दिलेला आहे व सगळ्यांना माहिती आहे भुवांचा विषय सगळं सांगायची गरज नाही ना या ठिकाणी बघा तरी पण सांगतो कोणत्या सद्गुरूंनी साडी चोळी
पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्यनारायणाबरोबर लग्न केलं तर सद्गुरूचं नाव काय? त्या ठिकाणी बुवांचा खूप वर्ष म्हणजे बुवांना झाली 8 वर्ष, हा बरोबर ना? म्हणजे मला वाटतं 7-8 वर्ष विषय चालतोय बुवांचा, खूप तुरेवाल्यांवरती म्हणतात दिलेला आहे विषय. बुवा तुमची आणि माझी पहिलीच जोड आहे. या ठिकाणी तुमचा विषय माझ्यासाठी नवीन आहे, त्यामुळे तुमच्या विषयाकडे काही जात नाही. पण बुवा खूप काही बोलून गेलेले आहेत. बुवा तुम्हाला आदर सन्मान देतो या ठिकाणी, कारण तुमची आणि माझी पहिलीच जोड आहे. बुवानी पहिली वारी शांततेत केलेली आहे, बरोबर ना? बघताय कोणाच्या खाली किती अंडर आहे तो, हा जरा चाचापणी करताय. हा बुवा तुम्ही कुर्ल्या राहा, कारण चंडीचा मासा आम्ही घरात नेलेले. हो याला म्हणतात कोकणचा शक्ती तुरा. होलटमी सोलटमी जे काय दांबा उडवा कधी होते, बरोबर ना? हा तर तुम्हाला जोताला नेऊन बांधित ना असा. हा या ठिकाणी बघा विषयाचं पद देतो आहे बुवांना. वाघाची शिकार लांडग्याला कधी करता येईल का? कोकिळेचा स्वर कधी बेडक काढतील का? या घोड्याची सर त्या खेसराला येईल का? अरे किती उड्या मारल्यास राजेश बुवा तरी या कराटे बुवाची सर तुला येईल का? केला सवाल खरा त्या ठिकाणी बुवा. आता प्रश्न सांगतो तुम्हाला, पण आधी प्रश्नाचं पद ऐकून घ्या काय म्हणतो आहे. केला सवाल खरा जसा कोहिनूर हिरा आज या सभारणाला खोटे नाटे काही उत्तर देऊन भूल पाडू नका तुमच्या मनाला. आधी गुरुचे धरा मग मागे पुढे करा. आधी गुरुचं धरा पाय, हा बरोबर ना? आधी गुरुचं पाय धरा, कारण त्या ठिकाणी तुम्ही शास्त्रामध्ये बुवा गवळणी तर तुमचं काय नाम संपलेलं आहे बुवा. त्या ठिकाणी माझा विषय सर्व रसिकांसाठी सांगतो. श्री कार्तिक स्वामींनी पृथ्वी प्रदक्षिणा केली, त्याप्रमाणे दुसरी पृथ्वी प्रदक्षिणा कोणी केली, ती किती वेळा केली बुवा? प्रदक्षिणा करण्यासाठी त्याला किती वर्ष गेली व पृथ्वी प्रदक्षिणा करत असताना किती ठिकाणी थांबावे लागले व त्याचे पृथ्वी प्रदक्षिणा करण्यामागचं उद्दिष्ट काय होते बुवा? या ठिकाणी विषय ज्या ग्रंथामध्ये दिलेला आहे त्या ग्रंथाद्वारे उत्तर आल्यास बुवा नक्की पटवून घेणार. कारण प्रश्नकर्ते आहेत कैलासवासी माझे गुरुवर्य दत्ताजी गराटे, हा आणि बुवा असं म्हणजे बुवा गेलं वर आणि आता उत्तर कोणाला मागणार? बुवा सगळं आहे माझ्याकडे, कारण वयाच्या 3ऱ्या वर्षापासून शक्ती तुला आहे बुवा. जास्त फेमस नाही का, कारण मी गाणी मी काय रेकॉर्ड करत राहत नाही, बरोबर ना? फक्त लाईव्ह शक्ती तुला करतो बुवा. या ठिकाणी विषय ज्या ग्रंथाद्वारे दिलेला आहे त्या ग्रंथाद्वारे जर आपलं उत्तर आलं तर नक्कीच पटवून घेऊ. तुमच्या विषयाला त्या ठिकाणी मी काहीच तोड देत नाही. या ठिकाणी तुमचं उत्तर बुवा नाही माझ्याकडे. हा जेव्हा तुमची आणि माझी झोंबी अजून एकदा होईल, झोंबी होत राहतील बरोबर ना, तेव्हा तुमचं उत्तर नक्कीच देणार. म्हणून केला सवाल खरा जसा कोहिनूर हिरा आज या सभारणाला खोटे नाटे काही उत्तर देऊन भूल पाडू नका हो रणाला. आधी गुरुचे धरा मग मागे पुढे करा आणि येऊन सांगा या जनाला. काय आधी गुरुचे चरण धरा बुवा, नंतर ग्रंथाची पानं मागे पुढे करा, बरोबर ना? नंतर येऊन सभारणाला आपण सांगायचं आहे. म्हणून केला सवाल खरा कोहिनूर हिरा आज या सभारणाला खोटे नाटे काही उत्तर देऊन भूल ना पाडू नका हो मनाला. आधी गुरुचे धरा मागे पुढे करा मग येऊन सांगा या जनाला. हो म्हणाला. आधी गुरु करा मागे पुढे करा मग येऊन सांगा या जनाला. आधी गुरु करा मागे पुढे करा मग येऊन सांगा या जनाला. आधी गुरु करा मागे
पैसे नेऊन पुणे गावी गेलो काय तुला म्हणाले काय या ठिकाणी बुवा एक फरमाईश आलेली आहे छोटंसं गीत आपल्यासाठी सादर करतो बघा माझ्या गेल्या वर्षीच्या कार्यक्रमामध्ये एक आपलातून असा गाजलेला गण आहे पद आहे बुवा बघा बाजीनं केलं जीवाचं रान तानाजीनं कापली उदय भानाची मान स्वराज्यासाठी केले अर्पण प्राण आणि देऊन गेले या मराठी मातेला पुण्याईचं या ठिकाणी साई कृपा नाच मंडळ चांदर गुरुवर्य दत्ताजी गराडी यांच्या स्मरणार्थ शाहीर संदेश गोताडे सुनील गोताडे कडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे श्री नारायण गोताड 200 तसेच एस के ग्रुप आणि मस्ती कुणाल गोताड ऋषा गोताड यांच्याकडून तसेच समीर गोताड माझा हा सगळा परिवार आहे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे मंडळ आभारी आहोत म्हणून काय म्हणतोय रिक्षाने बसली टॅक्सीने बसली हा हा काय म्हणतोय अभिमानानं फुगला रडाडा त्याला कापून चिंचिनाचं गड त्या उदय भानाचं पाण्यामड बरोबर विषय साधा सोहळा आहे बाबा तुम्हाला काय बोलत नाही या ठिकाणी त्या उदय भानाचं पाण्यामड राजेश देवावर एक चढ हा वा तेव्हा यशवंती घोटपाळ त्या कोंढाणा किल्ल्याच्या कडावरती जाऊन चिपकलेली आहे बुवा आणि तो सगळ्यांना विषय माहिती आहे तानाजी मालुसरेंचा बरोबर ना हा तो विषय गातोय राजेश बुवा माझा मावळा एक वर चढ तुमच्यावर चढ नाही बुवा हा कारण बुवा म्हणून गेलेले आहेत बारीक शाकाहारी करायचे बरोबर ना बघा अभिमानानं फुगला रेडा त्याला कापून जिंकीन आज गड उदय भानाचं पाण्यामड राजेश बुवावर एक चढ उदय भानाचं पाण्यामड या राजेश बुवावर एक राजेश गोवावर एक चढ उदय भानावर पांड्यावड राजेश गोवावर एक चढ उदय भानाचं पाण्यामड राजेश बुवावर एक चढ उदय भानाचं पाण्यामड राजेश बुवावर एक वा बारी तुम्हाला दाखवून दिलेली आहे बरोबर ना हा गार करू नका हा आणि जास्त माझी साला काढण्याचा प्रयत्न करू नका कारण या ठिकाणी माझ्या गुरुची देण आहे आणि दुसरी बारी माझी पण आहे बुवा त्या ठिकाणी फक्त जाता जाता एवढंच सांगतो ही माझी कोकणची लोककला या वर्षभरामध्ये कुठेतरी स्थिर स्थावर होत चाललेली आहे म्हणून साधू संतांचे वाङ्मय जास्त का आणि त्या पहिल्या बारीत जाता जाता एकच सांगेल माऊली की आई वडिलांची सेवा करा त्यासारखं दुसरं दैवत या कोणी जगात नाही म्हणून या ठिकाणी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा शाहिरी बाण्याचा मुजरा करतो आणि माझ्या पहिल्या बारीचा त्या ठिकाणी रजा देतो बुवा आणि तुम्हालाही शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र